प्रोफेसर रवींद्र साळुंखे, एज्युकेशनल काउंसलर, उत्तर प्रदेश MBBS पॅकेज 65 लाख, UP MBBS अँड BDS नीट UG 2025, उत्तर प्रदेश MBBS अँड BDS या कोर्ससाठी उत्तर प्रदेशमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी नीट UG 2025 काउन्सिलिंगचे महत्त्वाचे नियम, प्रवेश प्रक्रियेत संबंधित नियम. नंबर 1, पहिल्या फेरीत कोणतीही सुरक्षा हानी न होता विनामूल्य बाहेर पडण्याची संधी आहे. म्हणजेच काउन्सिलिंगसाठी भरलेले सिक्युरिटी डिपॉझिट पूर्ण परत मिळेल. नंबर 2, उत्तर प्रदेशच्या बाहेरील विद्यार्थ्यांना UR अनरिझर्व्ड म्हणजे जनरल श्रेणीत मानले जाते. त्यांना नीट एंट्रन्समध्ये किमान 144 गुणांची आवश्यकता आहे. HSC PCB ग्रुप अबाव 150 असणे गरजेचे आहे. नंबर 3, सिक्युरिटी डिपॉझिट रिफंडेबल. BDS 1 लाख आणि MBBS 2 लाख आहे. नंबर 4, नोंदणी शुल्क प्रत्येक फेरीसाठी 2000 रुपये आणि रिक्त जागांसाठी 1000 रुपये आहे. नंबर 5, 10 दिवसांच्या आत नोंदणी सुरू होत आहे. महत्त्वाचे नियम. राऊंड 1. नंबर 1, पहिल्या फेरीतून फ्री एक्झिट विनामूल्य बाहेर पडण्याची संधी. सिक्युरिटी डिपॉझिट सुरक्षित आहे. म्हणजेच पहिल्या फेरीमध्ये तुम्हाला कॉलेज मिळाले असेल आणि जर तुम्हाला ते कॉलेज पसंत नसेल तर तुम्ही पहिल्या फेरीमधून फ्री एक्झिट म्हणजे बाहेर पडू शकता. पुढील राऊंडसाठी तुम्ही पात्र राहता. दुसऱ्या फेरीसाठी कॉलेज अपग्रेडसाठी भाग घेऊ शकता. राऊंड 2. नंबर 1, उमेदवाराला दुसऱ्या फेरीसाठी अपग्रेड करायचे असेल तर पुन्हा सिक्युरिटी डिपॉझिट जमा करण्याची गरज नाही. नंबर 2, दुसऱ्या फेरीमध्ये जर सीट अलॉटमेंट झाले तर उमेदवाराला तिसऱ्या फेरीसाठी आपली जागा अपग्रेड करता येईल. नंबर 3, दुसऱ्या फेरीमध्ये सीट अलॉटमेंट झालेल्या उमेदवाराने मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश न घेतल्यास अनामत रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केले जाणार आहे. नंबर 4, जर एखाद्या उमेदवाराने दुसऱ्या फेरीत मिळालेली जागा सोडली आणि काउन्सिलिंगच्या तिसऱ्या फेरीत सामील व्हायचे असेल तर त्याला पुन्हा एकदा सिक्युरिटी डिपॉझिट जमा करणे आणि काउन्सिलिंगची तिसरी फेरी सुरू ठेवणे आवश्यक आहे. राऊंड 3. नंबर 1, काउन्सिलिंगच्या पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत सिक्युरिटी डिपॉझिट जमा केल्यास पुन्हा परत जमा करण्याची गरज नाही. नंबर 2, तिसऱ्या फेरीत जागा वाटप केलेल्या उमेदवाराने दिलेल्या कॉलेजमध्ये रुजू न झाल्यास अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे. नंबर 3, तिसऱ्या फेरीतील जागा वाटप केलेल्या उमेदवाराने दिलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश न घेतल्यास फक्त 50% महाविद्यालय शैक्षणिक शुल्क परत केले जाईल. रिक्त जागांची फेरी. नंबर 1, उत्तर प्रदेश किंवा ऑल इंडिया MCC काउन्सिलिंगमध्ये कोणत्याही फेरीत जागा न मिळालेल्या उमेदवारांना फक्त रिक्त पदांच्या फेरीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. नंबर 2, BDSच्या जागा धारण करणारे उमेदवार अपग्रेडेशनसाठी रिक्त जागांच्या फेऱ्यांमध्ये भाग घेऊ शकतात. नंबर 3, रिक्त पदांच्या फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी 1000 रुपये भरून पुन्हा एकदा नोंदणी करणे आवश्यक आहे. नंबर 4, रिक्त पदांच्या फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नव्या उमेदवाराला सिक्युरिटी डिपॉझिट भरावे लागणार आहे. नंबर 5, आधीच सिक्युरिटी डिपॉझिट भरलेल्या जुन्या उमेदवारांना पुन्हा भरण्याची गरज नाही. नंबर 6, रिक्त जागांच्या फेरीत जागा वाटपानंतर जे उमेदवार निर्धारित कॉलेजमध्ये रुजू होणार नाहीत त्यांना नीट UG 2025 काउन्सिलिंगसाठी वगळण्यात येईल. नोट: नीट UG 2025 मध्ये 162 गुण मिळवणारे उमेदवार अर्ज करू शकतात. नंबर 2, फक्त पात्र उमेदवाराला UP मध्ये जागा मिळू शकते. नंबर 3, पॅकेज 65 लाख ते 1 कोटी पर्यंत नीट 2025 मधील गुणांवर अवलंबून आहे. नंबर 4, कॉलेज 4.5 वर्षाची फी वसूल करते. ज्यांना उत्तर प्रदेशमध्ये MBBS आणि BDS साठी प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थी व पालकांनी कॉल व व्हॉट्सअप मेसेज करावा. उत्तर प्रदेश नोंदणीसाठी कृपया संपर्क साधा. बंगळुरू कार्यालय चंदन कुमार सर 9019395930. महाराष्ट्र कार्यालय प्राध्यापक रवींद्र साळुंखे 9850674719.
Gyan Guru Counseling Center, Professor Ravindra Sarunke, Educational Counselor. Call 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.